भूम येथील दूध भेसळ प्रकरणामध्ये आरोपीच्या शोधात पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत। भेसळीत 200 लिटर दूध संकलन केंद्र सहभागी असल्याचा संशय आहे। प्रतिनिधी उदय साबळे या संदर्भात आणखी तपशील देत आहेत। धाराशिवमधल्या भूम येथील दूध भेसळ प्रकरणात केवळ 6 महिन्यामध्ये जवळपास 3 कोटी रुपयांची संशयास्पद दूध पावडरची विक्री करण्यात आल्याची जी माहिती आहे ती धक्कादायक माहिती समोर आली आणि आता आपण भूम पोलीस स्टेशन समोर आहेत। खरं तर याचा जो अधिक तपास जो आहे तो भूम पोलीस स्टेशनकडून करण्यात येतोय। एफडीए कडून जी बाळासाहेब गोडगे याच्या एका ट्रेडिंग कंपनी मध्ये जी अवैधरित्या जी दूध पावडर साठवण्यात आली होती ती ताब्यात घेण्यात आली आणि त्यानंतर जी आहे ती पोलिसांकडून कारवाई करण्यात येते आणि याचा अधिक जो तपास आहे तो पोलिसांकडून करण्यात येते आणि यामध्ये 7 आरोपींवरती गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। त्यामध्ये एका फर्मचा देखील समावेश आणि एकूणच जर आपण बघितलं तर या एकूण दूध भेसळ प्रकरणामध्ये दररोज नवीन धक्कादायक ज्या बाबी आहेत त्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि यामध्ये जे आहे ते गेल्या 6 महिन्यामध्ये केवळ 6 महिन्यात 2,88,09,772 रुपयांच्या पावडरची विक्री झाल्याची जी माहिती आहे ती यातून समोर येते आणि एकूणच जर बघितलं तर पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी म्हणजे या प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे बाळासाहेब गोडगे याच्यासह अनेक आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पथके देखील रवाना करण्यात आलेली आहेत। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, भूम, धाराशिव।